आपल्या शरीराला दोन गोष्टींची नितांत गरज आहे, ते म्हणजे पहिलं पाणी आणि दुसरं ऑक्सिजन. मग पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी पडतं, कसं कमी पडेल? युजली की आजकाल काय होतंय, कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये आपण काम करतो की जिथं तिथे एसी आहे, जिथं जिथं गरम होतं तिथं फॅन लावतो आपण, कामाच्या व्यापामध्ये ते पाणी पिणंच कमी होऊन जाते. पण जर समजा तुम्ही हे पाणी दिलं नाही, की जे पेशींना गरज आहे, तर पेशी डिहायड्रेट व्हायला लागतात, पेशी त्यांचं काम करणं सोडून देतात. त्याच्यामुळे जर पेशींना उत्तेजित करायचं असेल, त्यांना चार्ज करायचं असेल, त्यांना रिज्युनेट करायचं असेल, साधं सिंपल एक मी सांगते की बऱ्याचदा कुठलंही फंक्शन झालं की महिला वर्ग स्पेशली की पार्लरमध्ये जाणार, सगळं मेकअप टेकअप करणार, सगळे करणार. इन्स्टेड ऑफ दॅट मी सांगते की पहिले 15 ते 20 दिवस भरपूर पाणी प्या. त्या पाण्याचं प्रमाण पण आहे. 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी. साधारण आपण सगळेजण ऑन एंड एव्हरेज 60 ते 70च्या दरम्यान असतो, तर 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात पिणं गरजेचं आहे. आणि भारतीय संस्कृतीनुसार तांब्या भांडं जे सांगितलं की त्याचं तांब्या भांड्याचं असं आहे की तांब्यावर पाणी प्यायचंय, पण घोट घोट प्यायचं. आणि मग हे जेव्हा तुम्ही पाणी व्यवस्थित पिता तेव्हा अल्टिमेटली बॉडीमधलं इन्फ्लेमेशन कमी राहतं. ती इन्फ्लेमेशन जिथे कमी, तिथे तुमचे ऑटो इम्युन कंडिशन्स असतील, संधिवातासारखे आजार असतात, किंवा काही वेळा पेशंटला काही हॉर्मोनल चेंजेस असतात, तुमचे बीपी आहे, डायबिटीज आहे, या सगळ्यापासून तुम्ही लांब राहू शकता.